मित्र हो नमस्कार. मी रिनेश रंजन आणि आजच्या या नवीन विषयासोबत तुमच्या पुढे उपस्थित आहोत. सर्वप्रथम हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी एक माझी विनंती की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे नवनवीन विषय मित्र हो पोस्ट करा, सेंड करा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र हो. तर सुरू करूया आजच्या नवीन विषयाला मित्र हो. विषय तो आहे की ज्याचा प्रश्न सध्या देशालाच नाही तर विश्वाला पडलेला आहे, भारताबद्दलचा, की धर्माच्या झेंड्याखाली शेतकरी विखुरल्या गेले आहेत किंवा वाटल्या गेले आहेत किंवा शेतकऱ्यांनी स्वतःच आपापल्या धर्माचा झेंडा धरून ते धावत आहेत, आपला स्वतःचा विषय सोडून. ही चिंता मित्र हो आहेच. अनेक माध्यमांच्या द्वारे आपणाला ह्या सगळ्या बातम्या, शेतकऱ्यांबद्दलच्या व्यथा, कथा कळतात. पण आज मी हा विषय आपल्या पुढे मांडतोय मित्र हो, की धर्माच्या झेंड्याखाली शेतकरी. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा ही विनंती मित्र हो. की एकेकाळी सोने की चिडिया नावाच्या आपल्या या भारत देशाला स्वतंत्र होऊन जवळजवळ 8 दशके पूर्ण व्हायला आली आहेत. गेल्या अनेक वर्षात अनेक प्रश्न मार्गी लागलेत हे आपल्याला माहिती आहे. यांत्रिक, तांत्रिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात भरभरून प्रगती झाली, यात यत्किंचितही दुमत नाही. परंतु अनेक सरकार आली गेली, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं पाणी त्यांच्या बांधाच्या आतच मुरत आहे, हे खरं आहे. या मुरलेल्या दलदलीतून शेतकरी बाहेर पडणार की नाही ही काळजी मित्र हो शेतकरी सोडून कुणालाच नाही का, हा प्रश्न आता तर भारताबाहेरील देशांपर्यंत पोहोचला आहे. परंतु इथली व्यवस्था कानात बोळे घालून कॉर्पोरेटच्या सेवेत लागली आहे का, कॉर्पोरेटची सेवा करताय का, असे स्पष्ट मत अनेकांचे आहे. आणि यातूनच मोठ्या अपेक्षेने शेतकरी वर्ग, तुम्हाला माहिती आहे, अपेक्षेने 2014च्या नमो लाटेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाला होता, सर्वांनी पाहिला आहे. आणि बहुमताने स्थापित झालेल्या नव्या सरकारला देखील 10 वर्ष लोटून गेलीत. परंतु शेतकऱ्यांची व्यथा आश्वासनांच्या रंगीत गालीच्या खाली सोयीस्करपणे ठेवली आहे का, या प्रश्नांची साधी चर्चा देखील बेपत्ता झाली आहे. तुम्हाला माहिती आहे, पश्चिम महाराष्ट्रातली गोष्ट, पवार कुटुंबाच्या बारामतीकडे बघून महाराष्ट्रातील शेतकरी अक्षरशः झुरतो आहे. बारामतीचे भविष्य नेहमीच उज्ज्वल राहावे भविष्यामध्ये, यासाठी चुलत्याने पुतण्या आधीच तयार केला आहे. म्हणजे पवार साहेबांनी अजितदादांच्या रूपात एक नेता तयार केला आहे. आणि पुढची पवार पिढी देखील याच दिशेने वाटचाल करीत आहे. तुम्हाला माहिती आहे, संसदेत मांडीला मांडी लावून बसणारे सर्व दलीय नेते, सर्व पक्षांचे नेते पवारांकडून काहीच शिकले नाहीत का? तर याचे उत्तर सोशल मीडियाद्वारे नाही असेच मिळते मित्र. सध्या बघा ना, सोयाबीन, कापूस, संत्रा ही मुख्य पिके संकटात आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि बी बियाणे, खते आणि अनेक शेतीविषयक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. आणि त्याचं कारण आहे जीएसटी, टॅक्स, बेरोजगारी आणि अशा कित्येक समस्या सोडून सरकारसोबत आम्ही देखील मस्जिदीच्या तळघरात मंदिरे शोधत आहोत का? म्हणजे 500 वर्ष आम्ही मागे जाणार आहोत का, हा प्रश्न आहे मित्र. यापूर्वी निवडणुकांचा भोंगा तुम्हाला माहिती आहे 5 वर्षांनी वाजायचा. अलीकडे तो दररोजच आमच्या कानावर आघात करतो आहे. काय चाललंय? अहो, रोज मरे त्याला कोण रडे, ही अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातात जातीचे झेंडे देऊन नेते मात्र आपल्या सोयीने अनेक झेंड्याखाली मनमुरादपणे फिरत आहेत, या पक्षातून त्या पक्षात. आणि राजरोसपणे चाललेला हा उभा धिंगाणा, हा तमाशा सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड्या डोळ्यांनी आम्ही दररोज बघतो आहोत. आणि फक्त बघतो, कारण शेतकऱ्यांच्या पक्षात वाटण्या करून शेतकऱ्यांची वाचा सोयीस्करपणे बंद करण्यात आली आहे. बिलकुल. हे शेतकऱ्यांना का नाही कळत, हा फार मोठा प्रश्न उभा टाकला आहे मित्र हो. अहो, आसमानी संकटे झेलून देखील आपलं सोयाबीन,
आणि कापूस कवडी मुलाने विकणारा शेतकरी भरकटलेल्या गोहुणात विलीन झाला आहे का, असं नाही का वाटत आपल्याला? हो, बघा ना, जाती आणि वर्णव्यवस्थेतून केव्हाच मुक्त झालेल्या या देशाला शेवटी झालं तरी काय, हा प्रश्न भारतातच नाही, भारताबाहेरही आहे. एकीकडे विज्ञान युगाची संगत आणि दुसरीकडे मात्र भानामतीचा शोध घेण्याचा हा विवेक नाही. शेतकऱ्यांचा भेजा सोयीस्करपणे चोरी करण्याचे षडयंत्र तर नाही ना? हा साधा संशय या नव्या युगात येऊ नये, अतिशय हे लज्जास्पद वाटायला लागलं आहे मित्र. शेतकऱ्यांची दिशाभूल ही काही आताच्या सरकारने केली आहे असं बिलकुल म्हणायचं नाही. तर तुम्हाला माहिती आहे, अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या साधेपणाचा फायदा या पांढऱ्या कपड्यांनी वेळोवेळी घेतला आहे मित्र. दररोज 2 वेळेचे भोजन समस्त विश्वाला देणारे जगाचे पोशिंदे स्वतःच्याच भाकरीचा शोध घेताना दिसत आहेत. आणि ऐन वेळेवर अनेक प्रलोभने देऊन आमचाच भरघोस पैसा तुटपुंज्या रूपाने आम्हाला योजनांच्या स्वरूपात देऊन मतांचा कृत्रिम पाऊस पाडून घेणाऱ्या निवडणुका जिंकण्याचाच हा प्रयत्न आहे मित्र. हाच प्रपंच आहे. आमच्या पुढच्या पिढीला हा प्रश्न आणि हे संकट भोगावं लागेल का, हा प्रश्न आहे. आणि ही काळजी नेत्यांना उरली आहे असं मला नाही वाटत, ना आम्हाला उरली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जर शेतकऱ्यांना स्वतःलाच कळत नसेल तर सरकार तरी काय करणार? रात्री बेरात्री रस्ते नसलेल्या शेतांमध्ये रात्री बेरात्री 24 तास राबणारा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेव्हा जातो आपला सोन्यासारखा माल घेऊन, तेव्हा अपराधी असल्यागत निमूटपणे बसून हिरमुसल्या तोंडाने तो घरी परततो तुटपुंजा भाव घेऊन. आणि पावसाळा आला की पुन्हा कर्जाच्या रांगेत बँकेमध्ये लागतो आणि डोक्यावरचा भार जसाच्या तसा ठेवतो व पुन्हा कामाला लागतो. अशा पिढ्यानपिढ्या हेच त्याच्या नशिबी राहणार का? तर उत्तर मित्र होय असंच मिळतं. कारण अनेक रंगांचे झेंडे हाती घेऊन स्वतःचाच रंग शेतकरी विसरला आहे की काय, त्याला त्याच्या विस्मृतीची चाहूलच लागू नये यासाठी पक्षापक्षांचे प्रयत्न सुरू आहेत का, याचा शोध कुणी घ्यावा मित्र? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे, हे लक्षात घ्या मित्र. शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे शेतकऱ्यांनाच ठाऊक आहे. आणि जर त्यांच्या भरवशावर आम्ही 2 वेळचं भोजन करतो, 2 वेळचं जेवण घेतो, त्याची काळजी आम्हाला नको का? जरी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात असलो तरीही. 24 तास राबून शेवटी त्याच्या पदरी काय मिळतं? तुम्हाला म्हणजे मला सांगा की कुठल्याही वस्तूंचा भाव हा नेहमी वाढत असतो आपण ज्या वस्तू खरेदी करतो जीवनाला आवश्यक असणाऱ्या. पण शेतकऱ्यांचा मालाचा भाव मागे जातोय असं काय? हे असं कसं शक्य आहे? तर शक्य होतं त्याचं कारण असं की आम्ही शेतकरी झोपेत आहोत असं वाटतं मित्र. तुम्हाला या शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्र, नक्की कळवा. आणि हा शेतकऱ्यांचा प्रश्न केव्हा सुटेल याची उत्तर आजपर्यंत मिळत नाही आहे. तर मित्र एक छोटीशी रिक्वेस्ट, अशा नवनवीन विषयांसोबत तुमच्या पुढे मी नक्की येईल. परंतु चॅनलवर नवीन असाल तर एक रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय, हा टॉपिक मी जो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे ठेवला आहे त्याला भरपूर शेअर करा मित्र. आणि पुन्हा भेटू नवीन विषयासोबत, नवीन टॉपिकसाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.